हिवाळ्यात म्हणजेच थंडी सुरू झाल्यानंतर काही जणांना इरेक्शन प्रॉपर न येणे म्हणजेच लिंगाची ताठरता कमी होणे अशा प्रकारची समस्या जाणवू शकते. अर्थात सर्वांनाच ही समस्या जाणवेल असं नाही, परंतु काही जणांमध्ये ही समस्या जाणवू शकते. याची कारणे कोणकोणती असतात आणि या संदर्भात छोटे-छोटे घरगुती उपाय आपण कोणकोणते करू शकतो, जेणेकरून ही समस्या सुधारू शकते, या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी काही छोटे-छोटे आयुर्वेदिक उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कराच, चॅनललाही सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहत आहात डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. हिवाळ्यात ताठरता कमी होण्याची 4 प्रमुख कारणे सांगता येतील. त्यापैकी पहिलं जे कारण आहे ते म्हणजे रक्तवाहिन्या ह्या संकुचित होतात. हिवाळ्यात आजूबाजूचं वातावरण थंड असतं, त्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या ह्या संकुचित होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लड फ्लो हा उत्तमरित्या होण्यासाठी बऱ्याचदा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पेनिसमधील देखील ब्लड फ्लो हा व्यवस्थित कधी-कधी होत नाही. त्यामुळे प्रॉपर इरेक्शन येत नाही. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे सूर्यप्रकाश हा कमी प्रमाणात मिळतो. सूर्यप्रकाश जर कमी प्रमाणात मिळाला तर व्हिटॅमिन डी सुद्धा शरीरामध्ये कमी प्रमाणात निर्माण होतं. व्हिटॅमिन डी आणि काही हार्मोनचा जवळचा संबंध आहे, विशेषतः टेस्टोस्टेरॉन. व्हिटॅमिन डी जर कमी झालं तर टेस्टोस्टेरॉन देखील कमी होऊ शकतो आणि यामुळे लैंगिक इच्छा कमी होणं किंवा ताठरता कमी होणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तिसरं जे कारण आहे हिवाळ्यातलं ते म्हणजे व्यायामाचा अभाव. हिवाळ्यामध्ये आपण व्यायाम कमी करतो, आळस करतो, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन हे प्रॉपर होत नाही. त्यामुळे इरेक्शन येण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि चौथं जे कारण आहे ते म्हणजे मूड चेंज होणं, आळशी राहणं, व्यायामाचा अभाव, यामुळे स्ट्रेस, एन्झायटी इत्यादी कारणामुळे लैंगिक इच्छा न होणे आणि इनडायरेक्टली ताठरता देखील कमी होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ही 4 प्रमुख कारणे ताठरता कमी होण्याची हिवाळ्यातील सांगता येतील. हिवाळ्यात ताठरता कमी होणं म्हणजे हे पर्मनंट आहे का? तर बिलकुल नाही. ही तात्पुरती कंडिशन आहे. ही कंडिशन सुधारू शकतो. यासाठी आपण काही छोटे-छोटे घरगुती उपाय देखील सांगणार आहेत. तत्पूर्वी थंडीमध्ये ताठरता कमी होण्याचे काही गैरसमज आपण आता पाहूयात. पहिला जो गैरसमज आहे तो म्हणजे हिवाळ्यात इरेक्शन कमी झालं म्हणजे तुमचं पुरुषत्व कमी होतं का? तर बिलकुल नाही. दुसरा जो गैरसमज आहे तो म्हणजे व्हायग्रा किंवा यासारख्या औषधी घेतल्यानंतरच ही समस्या दूर होते का? तर असंही बिलकुल नाही. छोटे-छोटे घरगुती उपाय किंवा काही आयुर्वेदिक औषधांच्या सहाय्याने देखील तुमची ताठरता परत येऊ शकते. तिसरा जो गैरसमज आहे तो म्हणजे थंडीमध्ये सेक्स केला तर काही नुकसान होतं का? तर असंही बिलकुल नाही. चौथा जो गैरसमज आहे तो म्हणजे फक्त वृद्ध व्यक्तींनाच थंडीमध्ये ताठरता कमी होते का? तर असंही बिलकुल नाही. तरुण, वृद्ध अशा कोणत्याही व्यक्तीला ताठरता कमी होण्याची शक्यता थंडीमध्ये नाकारता येत नाही. त्याची कारणे आता आपण पाहिलेली आहेतच. पुढचा जो गैरसमज आहे तो म्हणजे ब्लड फ्लो कमी झाला म्हणजे पर्मनंटली तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं का? तर असंही बिलकुल नाही. त्यानंतर पुढचा गैरसमज असा आहे, की सप्लिमेंट्स किंवा टेस्टोस्टेरॉन यासारखं काही घेतलं तरच इरेक्टाईल डिस्फंक्शन बरं होतं का? तर असंही बिलकुल नाही. तुमचं कारण काय आहे त्यानुसार ट्रीटमेंट ठरते. याशिवाय जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करणे, इतर आजार असतील तर त्याची ट्रीटमेंट घेणे, यानुसार देखील ट्रीटमेंट ठरते. त्यामुळे असंही बिलकुल काही नाही. पुढचा जो गैरसमज आहे तो म्हणजे फक्त थंडीमुळे ताठरता कमी होते का? तर असंही बिलकुल नाही. थंडीमध्ये ताठरता कमी होण्याची कारणे आता आपण पाहिलीत. परंतु याशिवाय जर तुमची वर्षभर ताठरता कमी येण्याची समस्या तुम्हाला जाणवत असेल, तर इतरही कारणे असतात. आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कारणं सांगितलेली आहेत. अतिलठ्ठपणा असेल, डायबिटीज, हायपरटेन्शन असेल, शारीरिक, मानसिक असतील, याशिवाय हॉर्मोनल असतील, अशी बरीचशी कारणे असतात. ऑलरेडी व्हिडिओ केलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्यामुळे हे जे गैरसमज होते, त्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आता दिलेली आहेत. यानंतर पुढे आपण हे होऊ नये म्हणून काय करायचं किंवा थंडीमध्ये ताठरता जाऊ नये म्हणून काय छोटे-छोटे घरगुती उपाय करता येतील, ते आता आपण पाहूयात. कोणकोणते छोटे-छोटे घरगुती उपाय आपण करू शकतो? एक म्हणजे शरीर उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. जाड वस्त्रे परिधान करा. सॉक्सचा वापर करा. सकाळी गरम पाण्याने अंघोळ करा. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसातून पुरेशा प्रमाणात तुम्ही पाणी घ्या. वाटलंच तर कोमट पाणीसुद्धा घेऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी 20 मिनिटं सूर्यप्रकाशात चाला किंवा बसा, जेणेकरून व्हिटॅमिन डी तुम्हाला पुरेशा प्रमाणात मिळतं. आणखी आहारातून जर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळायचं असेल, तर दूध, अंडी, मासे, भोपळ्याच्या बिया
अशा प्रकारे व्हिटॅमिन डी मिळते. याशिवाय झिंक देखील यातून मिळू शकतं. व्हिटॅमिन डी आणि झिंक खूपच कमी प्रमाणात शरीरात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने याच्या गोळ्या देखील तुम्ही चालू करू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट काय करायची आहे, तर सकाळी उठल्यानंतर आळस न करता कमीत कमी 20 ते 30 मिनिटं व्यायाम करायचा आहे. चालणे, धावणे, योगासने अशा प्रकारचा व्यायाम करू शकता. तुम्हाला जो आवडतोय तो व्यायाम करू शकता, जेणेकरून शरीर हे गरम राहील. यानंतर पुढचा एक व्यायाम प्रकार मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे किगल एक्सरसाइज. साधा घरगुती व्यायाम आहे. काय करायचं आहे, सपोज ही तुमची संडासची जागा आहे, ती घट्ट आवळून धरायची आहे आणि वरती खेचायची आहे आणि 1, 2, 3, 4, 5 साधारण 5 सेकंद होल्ड करून ठेवायचे आहे आणि त्यानंतर सोडायचे आहे. असं 3 वेळा करायचे आहे. चौथा जो सेट काय करायचा आहे, घट्ट पकडायची आहे जागा, सोडायची आहे, पकडायची आहे, सोडायची आहे, पकडायची आहे, सोडायची आहे, असं 10 वेळा करायचे आहे. असे 3 सेट म्हणजे 5-5 सेकंद होल्ड करायचे 3 सेट आणि 10 वेळा जी क्विक फ्लिक्स करतो ते 3 सेट असे सकाळी, दुपारी, रात्री असे तिन्ही वेळेस तुम्ही करू शकता. उभा राहून, बसून, झोपून अशा प्रकारे करू शकता. फक्त आठवड्यातून 2 वेळा विश्रांती घ्या. जास्त ओव्हर ट्रेनिंग करायची नाही. म्हणजे 3 दिवसातून एकदा विश्रांती तुम्ही घेऊ शकता. पुन्हा 3 दिवस करू शकता. पुन्हा 1 दिवस विश्रांती घेऊ शकता. अशा प्रकारे जर हा व्यायाम केला तर हा व्यायाम उत्तम प्रकारे काम करतो. ज्यांना इरेक्शन संदर्भात समस्या आहेत, शीघ्रपतन होते किंवा लघवी संडासच्या समस्या आहेत, अशा सर्व समस्यांवरती हा व्यायाम प्रकार उत्तम प्रकारे कार्य करतो. यानंतर पुढे काय करायचं आहे, की सकाळी उठल्यानंतर स्ट्रेस, एन्झायटी घालवण्यासाठी मेडिटेशन करा, दीर्घ श्वसन करा. श्वास वरती खेचून परत पुन्हा सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, पुन्हा सोडायचा आहे. दीर्घ श्वसन करा, ध्यान करा, मेडिटेशन करा, प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. रात्री पुरेशी झोप घ्या. काही म्युझिक ऐकू शकता तुम्ही. अशा प्रकारे प्रसन्न ठेवणाऱ्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. अल्कोहोल स्मोकिंग करू नका. बऱ्याचदा हिवाळ्यामध्ये अल्कोहोल स्मोकिंगचं जास्त सेवन केलं जातं. स्मोकिंग हे रक्तवाहिन्या संकुचित करण्यासाठी कारणीभूत ठरतं. त्यामुळे अशा प्रकारची व्यसनं करू नका. याचबरोबर आणखी काय करू शकता, आहारामध्ये अद्रक, लसूण, काजू, बदाम, खजूर, तीळ, मध, अंडी, मासे अशा प्रकारचे घटक ॲड करू शकता, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन उत्तमरित्या होते. ब्लड फ्लो उत्तम होण्यासाठी हे घटक मदत करू शकतात. शरीर गरम ठेवण्यासाठी देखील हे घटक मदत करू शकतात. अशा प्रकारचे आहार हे घटक तुम्ही ॲड करू शकतात. अशा प्रकारचे छोटे-छोटे घरगुती उपाय करून आपण इरेक्शन हे सुधारू शकतो. आता आयुर्वेदानुसार हिवाळा या ऋतूचा थोडासा विचार करूया. आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये व्यक्तीचं बल वाढतं असं सांगितलं जातं. असं का होतं? तर आजूबाजूचं वातावरण हे थंड झालेलं असतं आणि त्यामुळे शरीरातील उष्मा हा आत कोंडला जातो आणि उष्मा आत कोंडल्यामुळे जठराग्नी हा प्रदीप्त होतो. म्हणजे हिवाळ्यात तुम्ही जर अनुभवलं असेल तर भूक जास्त प्रमाणात वाढते. त्याचं कारण हेच आहे. जठराग्नी चांगला प्रदीप्त झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जे खाईल ते पचतं. त्यामुळे हिवाळ्यात आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे, की गुरू म्हणजे पचायला जड असा आहार देखील घेऊ शकता, स्निग्ध आहार घेऊ शकता, बृहण करणारा आहार देखील घेऊ शकता. कारण तुमची भूक वाढलेली असते, अग्नी प्रदीप्त झालेला असतो, पचनशक्ती देखील हिवाळ्यात उत्तम झाली असते. अशा प्रकारचा गुरु स्निग्ध शरीराचे बृहण करणारा आहार देखील तुम्ही हिवाळ्यात घेऊ शकता. याचबरोबर मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट, खारट अशा चवीचे पदार्थ देखील घेऊ शकता. उडीद पचायला जड आहे, परंतु पुरुषासाठी उत्कृष्ट आहे, शुक्राणूंसाठी उत्कृष्ट आहे. त्यामुळे बऱ्याचदा सेक्शुअल समस्यामध्ये देखील ते उपयुक्त ठरू शकतं. मांसाहार करू शकता. याचबरोबर पिष्टमय पदार्थ घेऊ शकता, गूळ खाऊ शकता. अशा प्रकारचा आहार तुम्ही हिवाळ्यात करू शकता. आयुर्वेदानुसार आणखी काय सांगितले आहे, तर व्यायाम करायला सांगितलेला आहे. उद्वर्तन म्हणजे उटणं लावायला सांगितलेलं आहे, उद्वर्तन करायला सांगितलं आहे, तेलानी मालिश, अभ्यंग करायला सांगितलं आहे, जेणेकरून तुमचा ब्लड सर्क्युलेशन हे इम्प्रूव्ह होतं, ब्लड सप्लाय चांगला होऊ शकतो. याचबरोबर गरम पाण्याने अंघोळ करायला सांगितलेलं आहे, शेकोटीजवळ बसायला सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. त्यामुळे आयुर्वेदानुसार सांगितलेली दिनचर्या जरी पाळली तरी देखील तुम्हाला अशा प्रकारच्या समस्यामध्ये फायदा होऊ शकतो. अजून काय करू शकतो तर अश्वगंधा, शतावरी, श्वेतमुसळी, गोक्षूर, कवचबीज चूर्ण अशा प्रकारचे चूर्ण तुम्ही दुधासोबत घेऊ शकता. काही जणांना इतर ऋतूमध्ये समस्या येते पचनाची, तर या ऋतूमध्ये जर तुमचं अग्निदीपन चांगलं झालं असेल, अग्निप्रदीप्त झाला असेल, तर या गोष्टी तुम्ही ट्राय करू शकता. अजून एक औषधी कल्प हिवाळ्यात तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राश हा तुमची इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतो. च्यवनप्राशप्रमाणेच आणखी एक औषधी कल्प असतो, तो म्हणजे अवलेह किंवा त्याला पाक असं म्हटलं जातं. च्यवनप्राश थोडासा घट्ट असतो, त्यापेक्षा थोडंसं पातळ अवलेह किंवा पाक येतो. तुम्हाला इरेक्शन संदर्भात जर समस्या असतील, तर तुम्ही कवचा पाक, मुसळी पाक किंवा अश्वगंधा पाक यासारखे पाक देखील घेऊ शकता.
तुम्हाला हवं असेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॉडक्ट टॅग करतो. तिथून तुम्ही घेऊ शकता. परंतु लक्षात ठेवा हे तुमच्या सोयीसाठी खाली प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत. कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाइज करत नाही किंवा हा स्पॉन्सर व्हिडिओ देखील बिलकुल नाही. केवळ तुमच्या सोयीसाठी काही प्रॉडक्ट खाली टॅग केलेले आहेत. तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा कोणत्याही दर्जेदार कंपनीचे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील तुम्ही घेऊ शकता. घरातील किचनमधील अजूनही काही पदार्थ मी सांगू शकतो. लवंग, दालचिनी, वेलची, सुंठ, मिरी, पिंपळी, हिंग, सैंधव, ओवा, जिरा अशा प्रकारचे पदार्थ देखील तुम्ही आहारात घेऊ शकता. आजच्या या व्हिडिओतून आपण काही छोटे-छोटे घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक उपाय पाहिले, जेणेकरून हिवाळ्यामध्ये ताठरता कमी होण्याची जी समस्या आहे, त्यामध्ये फायदा होऊ शकतो. काही घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपाय तर हिवाळ्यातच नाही, तर प्रत्येक ऋतूमध्ये देखील उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब कराच, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र बिलकुल विसरू नका. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. थँक टेक केअर आणि बाय बाय.